श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच 31 मे रोजी साजरी केली जाईल. अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दान धर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, धान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांती लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपुळे दान करणं ही एक विशेष परंपरा आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे कुटुंबात सुख, समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अधिक मासातील पौर्णिमेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा. फक्त ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष तर दूर होणारच आहेत. पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळून फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यायचं. एक पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरून घ्यायचा. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुलं, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करायची आहे. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करायचे. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. पूजा संपल्यानंतर आपल्याला ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असहाय्य लोकांना तसेच ब्राह्मणांना अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा दान करायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजानी सेवाही करायची आहे.
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते, तिला जल अर्पण केलं जातं, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तसेच वास्तुदोष दूर होतो. असं म्हटलं जातं की आपल्या घरावर एखादं वाईट संकट येणार असेल तर ते सर्वात अगोदर आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेला माहिती पडतं. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की तीही तुम्ही सेवा केली तरीसुद्धा काही कारणास्तव तुळस ही वाळतच जाते. त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरावर एखादं मोठं संकट हे आलं होतं आणि ते संकट जे ते साक्षात तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं होतं. एवढं महत्त्व आहे तुळशी मातेचं. ज्या पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा सेवा केली जाईल त्या घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपाही होणार आहे. आता हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सेवा जी आहे ती करू शकता. याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायचे, एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे. आता हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावन किंवा तुळशीच्या बाजूला जी जमीन असते तिथे एक हळदी आणि कुंकू आणि तूप या 3 वस्तूंना एकत्रित करून एक स्वास्तिकसुद्धा बनवून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात. तुळशीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. काही कारणास्तव तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. तर ही तुळशीची सेवा आपल्याला सकाळी करायची आहे. आता जो पुढचा उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. तर आपल्याला काय करायचं आहे, कणकेपासून आपल्याला 5 दिवे हे तयार करून घ्यायचे. सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वोत्तम मानला जातो. कणकेचे दिवे बनवायचे आहेत. आपल्याला कणिक घट्ट मळायचं आहे. मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. त्यापासून आपल्याला 5 कणकेचे दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून एकत्रित लांब वात टाकायची आहे. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 1 लवंग 1 हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे. असे हे सर्व दिवे जे आहेत ते आपल्याला देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे. एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला हे 5ही दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत आणि हे 5ही दिवे जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आता हे प्रज्वलित केलेले दिवे जे आहेत त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर या 5ही दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करून घ्यायची आहे. पहिला जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांसमोर ठेवायचा आहे. दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेच्या इथे ठेवायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. दिव्याची वात जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते. उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा असते. पुढचे 2 दिवे जे आहेत ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला आपल्याला हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत. शेवटचा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरामध्येच उत्तर दिशेला ठेवायचा आहे. आता जो दिवा आपण उत्तर दिशेला ठेवणार आहेत त्या दिव्याची वातसुद्धा आपल्याला उत्तर दिशेलाच करायची आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते. उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा असते. असा हा दिवा जो आहे तो उत्तर दिशेला लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि पौर्णिमेचा दिवस हा उपाय
करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तिला आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. दुसऱ्या दिवशी हे जे कणकेचे दिवे आहेत जे आपण तयार केलेले आहेत ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपण ठेवू शकता, जेणेकरून तिथे असणारे कीटक हे दिवे खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असून तिच्या कृपेने आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.